नरेश अरोरा आहेत कुठे असा मिटकरींनी सवाल उपस्थित केलेला आहे। नरेश अरोरा महाराष्ट्रात की दिल्लीमध्ये असाही सवाल त्यांनी विचारलाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर ते दिसलेले नाहीत। दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झालेली नाही असंही मिटकरींनी म्हटलेलं आहे। नरेश अरोरांचा फोटो ट्विट करत म्हणतायत की दादांच्या अपघातानंतर हे कुठे आहे, काय इंडिकेशन आहेत, काय म्हणायचं तुम्हाला? नाही, ते आमचे PR चालवायचे। त्यांनीच गुलाबी थीम ही महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाला दिली। त्यांच्या सांगण्यावरूनच दादा गुलाबी जॅकेट पण घालायचे। आणि मध्यंतरी आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निकालानंतर यश प्राप्त झाल्यावर ते दादाला देवगिरीवर भेटायला जाऊन मग दादांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी बुके पण दिला होता। ते नंतर दादांच्या विमान अपघातानंतर ज्यांचं तुम्ही नाव घेतलं आहे ते साधारण माझ्या माहितीप्रमाणे आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीच्या दिवसांपासून आजपर्यंत कुठंच दिसलेले नाहीत। पण आता 1.5 महिना उलटला आहे, ते शोध मोहीम महाराष्ट्र पण घेण्याच्या तयारीत दिसते त्यांची की ते नेमके कुठे आहेत, ते महाराष्ट्रात आहेत की दिल्लीत आहेत। वरच्या सभागृहामध्ये चर्चा, तर आता विरोधी पक्षाला स्थगन देण्याचा अधिकार असतो। स्थगन प्रस्ताव जर सभागृहानं स्वीकारला नाही तर अल्पकालीन चर्चा 93 कलम अंतर्गत घडून आणता येते। आता त्या चर्चेकरता माननीय सभापती तयार झाले। 2 दिवसांपासून त्याबाबत चर्चा सुरू आहे की ही चर्चा घ्या। काल परवा गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांशी बोलून याबाबत सविस्तर चर्चा करू। पण आजही 3ऱ्या दिवसाला ती चर्चा येत नाही, याची प्रचंड वेदना होते, प्रचंड दुःख वाटते, प्रचंड खंत वाटते। म्हणून लक्षवेधीचं आयुध असतं आमचं की त्या विषयाला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर लक्षवेधी, अर्धा तास चर्चा, अल्पकालीन चर्चा ही आयुधं असतात। पण दुर्दैवानं कुठल्याच आयुधामध्ये ही चर्चा होत नाही आहे, हे महाराष्ट्रासमोर खेदानं सांगावंसं वाटतं।